मला वाटतं गेली 15-20 दिवस तुम्ही शिकता इथे चांगलं. टीचर तुम्हाला चांगली मिळाली एवढ्या निश्चित. कारण आमच्या जनशिक्षण संस्थांबरोबर टीचर गेली 20 वर्ष काम करते. एवढं चांगलं मी कुठं बघितलं नाही अजून. एवढं चांगलं शिकवलेलं इथे चांगलंच शिकवलंय तिनं. आज मला दिसतंय ते. म्हणजे तुमचंही प्रेम तिला मिळालंय आणि तिने तुमच्यावर भरपूर प्रेम केलेलं आहे हे याच्यातून दिसतंय. खूपच चांगल्या रीतीने तुम्ही मांडणी केली आहे. सगळं चांगले तयार केलेत पदार्थ वेगवेगळे. ह्या निर्माणाचा जो आनंद असतो ना, तर तुम्ही सगळ्यांनी केलंय. ते करत असताना तुम्हाला एक आनंद मिळतो आणि त्यातून जेव्हा ते सुंदर तयार होतं तेव्हा त्याचा जास्त आनंद होतो. मला एक कविता आहे, हिंदीमध्ये आहे ती. निर्माण होके पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. ही एक मोठी कविता आहे. निर्माण करत असताना जे आपण जात असतो त्या प्रोसेसमधून, त्या प्रोसेसचा एक वेगळा आनंद असतो. सगळ्या गोष्टी निर्माण करत असताना तुम्हाला तो आनंद मिळाला. पण त्याच्या पुढे कवी काय म्हणतो, हम चरित्र निर्माण ना भूले. आणि तुम्ही सगळ्या तर आया आहेत, तुम्ही आई आहात कुणाची. हे जसं चांगल्या रीतीने तुम्ही संस्काराने हे केलं, तसंच आपल्या मुलांना सुद्धा चांगले संस्कार द्यावेत हे त्याच्यात सांगितलं गेलं. आणि तुमचे डेप्युटी सरपंच भरपूर काम करतात. ते अजय गोवेकर मी आता गेली 15 वर्ष पाहतोय. त्याच्याबरोबर मी काम करतोय आणि ते वेगवेगळे क्लासेस घेतात. आणि विठ्ठल मंदिर आहे, विठ्ठल मंदिरात मी बऱ्याचदा आलेलो आहे. तिथे संस्काराच्या गोष्टी सर करतात आणि त्यासाठी जे काही प्रयत्न करायला पाहिजे त्यांच्यासाठी प्रयत्न करत असतात. त्या प्रयत्नाचा तुम्ही एक भाग आहात. जे ते प्रयत्न करतात त्याला तुम्ही साथ देता म्हणून हे सगळं निर्माण होतं. नाहीतर होत नाही असं निर्माण. आता पुढे काय करायचं असा मोठा प्रश्न असतो. त्यावेळेला आम्हाला तुम्हाला, कारण आमच्या नवीन सिस्टम प्रमाणे जनशिक्षणच्या जरा एज लिमिटचा आमचा प्रॉब्लेम झाला. सगळा 15 ते 45 हा ग्रुप आहे आमचा, एज लिमिट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही पोर्टलमध्ये रजिस्टर करू शकलो नाही आणि प्रायव्हेट कोर्स घ्यावा लागला. तरी सुद्धा सर मी सांगतो, यांना जर सर्टिफिकेट पाहिजे असेल तर आपण आपलं सर्टिफिकेट देऊ. जनशिक्षण संस्थांचं मी तुम्हाला प्रायव्हेट सर्टिफिकेट देईन. गव्हर्नमेंटचं म्हणजे त्यांचं नसणार, कारण पोर्टलवर तुमचं नाव नाही आहे. पण एवढं चांगलं केलंय तुम्ही म्हणून मला द्यावंसं वाटतंय. तुम्हाला प्रमाणपत्र मी निश्चित देतो. मला जर तुमची नावं वगैरे दिली तर तुम्हाला सर्टिफिकेट देईल. तुम्ही म्हटलं तुमचा सेल्फ हेल्प ग्रुप आहे किंवा तुमचा महिला मंडळाचा ग्रुप आहे. आता काय नाव ठेवलं ते, कलेक्टिव्ह बेकर्स कलेक्टिव्ह क्लिअर असं नाव ठेवलं तुम्ही. तर ह्या ग्रुपच्या मार्फत तुम्हाला भरपूर ऍक्टिव्हिटी करता येतात. तुम्हाला सरकार सुद्धा मदत करतं. गोवेकर सर तर आहेतच, अजयजी, पण सरकार सुद्धा तुम्हाला मदत करतं जर तुम्ही ते व्यवस्थित रजिस्ट्रेशन केलं तुमच्या ग्रुपचं. नाबार्डकडे रजिस्ट्रेशन करा, सोसायटी ऍक्टच्या अंडर रजिस्ट्रेशन करा, DRDAच्या अंडर तुम्ही रजिस्ट्रेशन करा. या सगळ्या संस्था गव्हर्नमेंट ऑफ गोवाच्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांच्याकडून मदत दिली जाते. आता तुमचा हा जो ग्रुप आहे ना, या ग्रुपच्या मार्फत तुम्ही केकचाच बिझनेस केला सगळ्या महिलांनी मिळून. महिला एकत्रित येणं महाकठीण, तरी सुद्धा तुम्ही आलाय, हे भाग्य आहे. तर तुम्ही जर असे एकत्रित राहून जर काम केलं पुढे आणि ग्रुपच्या ऍक्टिव्हिटीज केल्यात ना, तर तुम्हाला लोन द्यायला सुद्धा नाबार्ड सारख्या संस्था आहेत. एकेका ग्रुपला 20-20 लाख रुपये लोन दिलं जातं. तुमचा जर एक ग्रुप, आता 20 जण आहात तुम्ही, त्याचे 2 ग्रुप केलेत तुम्ही आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज जर त्यांना दाखवल्या तुम्ही, तर ते नाबार्ड तुम्हाला 20-20 लाख रुपये लोन देऊ शकते तुमच्या ऍक्टिव्हिटीज वाढवण्यासाठी, तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी. आता हे तुम्ही केलं सगळा कोर्स, त्याच्यात एक्सपर्ट झाला तुम्ही. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक स्कीम आहे, त्याला म्हणतात PM विश्वकर्मा अशी एक स्कीम आहे. त्याच्या अंडर जे हे शिकलेले आहेत ऑलरेडी त्यांना गव्हर्नमेंट ट्रेनिंग देतं. 6 दिवसाचं ट्रेनिंग असतं. त्याच्यामध्ये नुसतं हे शिकलाय तुम्ही आता, पण याचं मार्केटिंग कसं करायचं, हे कस्टमरला सांगायचं कसं. तुम्ही एखादा केक, मँगो केक तयार केलाय,
त्याच्यामध्ये किती व्हॅल्यू ऍडिशन करून तुम्ही सांगू शकता कस्टमरला, जेणेकरून तुम्ही जो 100 रुपयाचा केक आहे तो तुम्ही 500 रुपयाला विकू शकाल. नाहीतर कस्टमर खूप निगोशिएट करतात. त्या निगोशिएशनला उत्तर देता आलं पाहिजे, ते ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं. त्याला म्हणतात मार्केटिंग ट्रेनिंग किंवा कम्युनिकेशन स्किल, कंझ्युमरचं ट्रेनिंग, अशी वेगवेगळे ट्रेनिंग आहेत. किंवा तुम्हाला पीएम विश्वकर्माच्या अंडर तुम्हाला पुढे जाऊन लोन पाहिजे बँकेकडून, वेगवेगळ्या नॅशनलाइज बँकेची पीएम मुद्रा योजना आहे, त्या मुद्रा योजने अंडर तुम्हाला बिझनेस करण्यासाठी लोन मिळतं. तर ते लोन कसं मिळवायचं, त्या मॅनेजरला जाऊन कसं बोलायचं, बँकेचे मॅनेजर कसे सहजासहजी बदत नाही, ते लोन द्यायचं टाळतात. पण त्या पीएम मुद्रा योजनेच्या अंडर तुम्हाला कसं लोन मिळतं हे सगळं त्या 6 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला दिलं जातं. आणि नुसतं ट्रेनिंग त्या 6 दिवसात देत नाहीत, तर त्याच्यावर 500 रुपये स्टायपंड देतात तुम्हाला. दर प्रत्येक व्यक्तीला 500 रुपये स्टायपंड असतात, एका दिवसाचं 500 रुपये स्टायपंड. असे 6 दिवसाचे 3000 रुपये तुम्हाला दिले जातात आणि प्लस तुम्हाला ट्रेनिंग दिले जातात. तुमचे ट्रॅव्हलिंगचे एक्सपेन्सेस दिले जातात 1000 रुपये. आणि प्लस आता हे तुम्हाला करायचं आहे केक, म्हणजे केकसाठी ओव्हन लागतो, बरोबर आहे, ओव्हन लागतो, वेगवेगळ्या अजून वस्तू लागतात काही. तर ह्या सगळ्या वस्तू तुम्ही घ्याव्यात म्हणून 15,000 रुपयाचं तुम्हाला ई वाउचर दिलं जातं. एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कीमच आहे अशी. त्या स्कीमच्या अंडर जर तुम्ही घेतात तर तुम्हाला खूप चांगलं ट्रेनिंग मिळेल. अशा वेगवेगळ्या स्कीम आहेत, त्याचा फायदा घ्यायचा की नाही हे आपण ठरवायचं शेवटी. त्यामुळे तुम्ही ग्रुप आहेत, आता तर इतकं चांगलं झालेलं आहे पूर्वीपेक्षा. तर पूर्वी कसं होतं, मार्केटिंग करायचं म्हणजे अवघड विषय असतो, कारण कॉम्पिटिशन भरपूर असते मार्केटमध्ये. पण हे केक तयार करत असताना तुम्ही जर हे आता ऑनलाईन मार्केटिंग झालेलं आहे, तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे. आता अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. त्याच्यावर हे आमची मॅडम खूप करते, सिया ना, भरपूर हे सगळं करते. आणि वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या एक्झिबिशनला ती भाग घ्यायला जाते. सगळीकडे मुंबई, पुणे असे एक्झिबिशन करायला भाग घ्यायला जाते. तिथे जाऊन हे सगळे आयटम ती तयार करून दाखवते. तिला डिफार्डनी काय कसली ती संस्था, हा निप संस्था, मुंबईची संस्था आहे. तिला स्पेशल बोलवतात ते ट्रेनिंग द्यायला म्हणून. कारण काय, तिचं हे सगळं करणं चांगलं आहे, चांगलं शिकवते, शिकवण्याची स्टाईल चांगली आहे तिची, म्हणून तिला बोलवते. तुमच्यापैकी कुणी असं तयार होऊ शकतं. त्या आता नेहा मॅडम ते चांगलं अँकरिंग करतात, सूत्रसंचालन चांगलं करतात. त्यांनी जर हा गुण उचलला, शिकवायचं कसं, तर त्यांना ते आम्ही सुद्धा तुम्हाला आम्ही घेऊ शकतो, कुठेतरी शिकवायला पाठवू शकतो आम्ही. असा काही क्वालिटी असतात प्रत्येकामध्ये, तुमच्या प्रत्येकामध्ये त्या क्वालिटी असणार. तर त्या क्वालिटी काय आहे ते आपण आपलं शोधायचं आणि त्या क्वालिटीवर भर देऊन मार्केटमध्ये जायचं. भरपूर बिझनेस करता येतो, काही कमी नाही आजकाल, आणि पैसेही भरपूर मिळतात. फक्त आपल्या मुलाबाळांना हे करता कामा नये, त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजे, आपलं घरही चांगलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर हे आपल्याला करता आलं पाहिजे. हे सगळं महिलांना शक्य आहे, पुरुषाला हे शक्य नाही. पुरुषाला एक नोकरी झाली की असतं त्याच्यातच थकतो, तसं नसतं महिलांचं. महिला घरातलंही काम करते, नवऱ्यालाही सांभाळते आणि मुलांनाही चांगलं वाढवते, संस्कार करून वाढवते. ही महिलांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या ह्याचा तुमच्या सगळ्यांकडे गुण असतात हे सर्व. मग त्याचा फायदा तुम्ही घ्यावा, त्याच्यातून काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करावा. जसं सर म्हणाले, स्वयंपूर्ण गोवा, आत्मनिर्भर गोवा आम्हाला करायचा आहे. हा मुख्यमंत्री प्रत्येक कार्यक्रमात हे सांगतात, स्वयंपूर्ण गोवा करायचा आहे. म्हणजे काय करायचं, तुम्ही प्रत्येकाने आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. नवऱ्याकडे बघता कामा नाही, तुम्हाला पैसे दे म्हणून मागता कामा नाही नवऱ्याकडे. आपलं आपण काहीतरी केलं पाहिजे, त्याच्यासाठी महिलांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि पंतप्रधान तर आमचे काय म्हणतात, 2047 पर्यंत आम्हाला विश्वगुरू बनायचंय. आता बनायचं म्हणजे कसं बनणार, 50% आमची जनता महिला आहे. 140 कोटीपैकी 70 कोटी महिला आहेत. म्हणजे 70 कोटी महिला जर घरी बसून राहिल्या, त्यांच्या हातून जर काही उत्पन्नाचं साधन निर्माण झालं नाही, तर विश्वगुरू होऊ आपण शक्य होणार नाही. म्हणून पंतप्रधान म्हणत असतात की महिलांनी पुढे या, महिलांनी पुढे आलं. महिला जर पुढे आल्या तर ह्या 140 कोटी हात म्हणजे 280 कोटी हात कामाला लागतील. एका माणसाचे 2 हात, 140 कोटीचे 280 कोटी हात होतील.
280 कोटी हात जेव्हा कामाला लागतील तेव्हा आपल्याला विश्वगुरु भारत बनणं अवघड नाहीये. म्हणून पंतप्रधान परत परत म्हणत असतात, नुसतं पुरुष नव्हे तर बाईंनी सुद्धा मेहनत केली पाहिजे. हे कशा करता? राष्ट्र निर्मितीसाठी. आपला भारत देश हा विश्वगुरु झाला पाहिजे, त्याच्यासाठी तुमचाही सहभाग तिथलाच असला पाहिजे. त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे आणि आपल्याला ते करायचंय. अजून आपल्याला 23 वर्ष आहेत. हे 2025 चालू आहे. अजून 23 वर्षात आपल्याला विश्वगुरु व्हायचंय. ह्या जगात पूर्ण नंबर 1 व्हायचंय आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांनी काम करायचंय. तुम्ही ते कराल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि असे तुम्हाला अजय गोवेकर सारखे जर मित्र मिळाले तुमचे चांगले तर काहीही अवघड नाही. कारण मी बघतोय ते भयंकर ऍक्टिव्ह असतात आणि त्यांनी म्हटलंच आता तुमच्यापैकी फक्त एक मतदार आहे त्यांचा. बरोबर आहे ना? बाकी तुमचं मत त्यांना काही मिळणार नाही. म्हणजे निरपेक्ष भावनेनं काम कसं करायचं तरी असं करावं लागतं. म्हणजे तुमच्याकडून काहीही अपेक्षा नाही. तुम्ही शिकावं, तुम्ही काहीतरी करावं असं त्यांना वाटतं म्हणून तेवढा प्रयत्न करतात. त्याचा तुम्ही फायदा घ्या. मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो. खूप चांगलं तुम्ही इथे हे केलेलं आहे. त्याच्याबद्दल तुमचं परत अभिनंदन करतो. तुमच्या टीचरचंही अभिनंदन करतो. तुम्हाला खूप चांगलं शिकवलंय तिनं, त्यामुळे त्यांचंही अभिनंदन करतो. करणजी, किशोरजी आणि अजयजींचे अभिनंदन करतो. तरी माझे 2 शब्द संपवतो.